ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, 3 आमदारांसह किशोरी पेडणेकर भेटीला. कालच शिंदेंच्या दालनात शरद पवार आणि शिंदेंमध्ये चर्चा. 2च दिवसात 2 भेटींची राजकीय वर्तुळात चर्चा. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांची 15 मिनिटं चर्चा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबतही खलबतं. बैठकीचं कारण मात्र गुलदस्त्यात. शरद पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा. तर सगळे खासदार पवारांसोबत, स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या, बजरंग सोनवणेंचं प्रत्युत्तर. पवारांच्या राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेवर संजय राऊतांचा सवाल. पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत, त्यांच्यामुळे पक्षाची विश्वासार्हता कमी होतीये. पवार शिंदे भेटीवर राऊतांचा हल्लाबोल. महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत. प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून पाहू नका, शशिकांत शिंदे यांचा राऊतांना सल्ला. तो दालन जवळ होतं म्हणून तिथेच बैठक घेतली, जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोची इमारत कोसळली, 1चा मृत्यू, 9 जणांची सुखरूप सुटका. अद्याप 7 ते 8 जण अडकल्याची भीती. लष्कर, अग्निशमन दल, एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू. नांदेडमध्ये वर्षभरापूर्वीच बांधलेल्या उड्डाणपुलाचा भाग कोसळला, सुदैवानं जीवितहानी नाही. विष्णुपुरीच्या एसजीजीएस कॉलेज समोरची घटना, नागरिकांमध्ये संताप. मराठवाडा हादरला. हिंगोली, परभणी, नांदेड, लातूरमध्ये 4.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. गाढ झोपेत असताना सलग 4 भूकंपाचे धक्के. अचानक जमीन हादरल्यानं नागरिक भयभीत. विरार नालासोपाऱ्यात 70% परिस्थिती पूर्वपदावर. अनेक ठिकाणाहून पाण्याचा निचरा. दुर्गंधी आणि कचरा हटवण्यासाठी सफाई दूत रस्त्यावर. नालासोपारा, वसई लिंक रोड आणि आचोळा रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य. ज्ञानोबा माऊलींच्या कर्मभूमीत भक्तीचा पूर. हजारो भाविकांच्या उपस्थितीत पहिला रिंगण सोहळा संपन्न. विठुनामाच्या जयघोषात नेवासा नगरी दुमदुमली.